चालू असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती वेगवेगळ्या लोकांच्या अडचणी असणारा हा भाग, आमचा भाग डोंगराळमध्ये जातो आणि आमच्या भागाला तिन्ही तालुक्याचं शेवटचं गाव म्हणजे आमचं. म्हणजे त्याचं पण एक उदाहरण तुम्हाला देतो. इकडं हातकलिंगले झाला, तिकडं पन्हाळा झाला आणि तिकडं करवीर झाला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं हे आमचं गाव काम करत असताना आदरणीय सावकर साहेब जो शब्द देतील, आदेश आला वारणीतनं की विषय क्लिअर. मग उमेदवार कोण आहे आम्ही बघत नाही. नाही नाही येणारच. ते कसं असतं की आमच्या गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, तो साहेबांनी मिटवलाय. रस्त्यांचे प्रश्न असतील तेही त्यांनी केले. आणि बऱ्याच गोष्टी सावकर साहेबांनी आमच्या इथं करताना बऱ्याच गोष्टी निधी दिल्या. आता आमचा जुगाईचा रोड आहे, त्याची पण मंजुरी सावकर साहेबांनी जवळजवळ, आता जुगाईचा रस्ता आहे ते आमचं, आता ज्योतिबाचं प्राधिकरण आहे जे आता काम चालू आहे, त्याच्यामध्ये आमचा जुगाईचा रोड बसवलाय. त्या रोडमुळं आमचं काय होणार आहे की आमच्या गावाला ज्योतिबाला जायला फक्त 5च मिनिटं वेळ, 5च मिनिटात आमच्या गावातनं जाणार. आणि अतिशय चांगल्या चांगल्या गोष्टी सावकर साहेबांनी केल्यात. आणि आमचं गाव असं आहे, पहिल्यापासून 50 वर्ष झालं सावकारांना मानणार आहे. कारण इथलं आमच्या गावचं जे उसाचा असेल विषय, बाकीचे विषय असतील, सामाजिक विषय असतील, राजकीय विषय असतील, आज संजय पाटलासारखा माणूस सुद्धा 50 वर्ष राजकारणामध्ये झेडपीला फक्त तेवढा तिकडं. आता हे संजय पाटील सुद्धा आमच्याकडे आलेत. आम्ही आमची माणसं पहिल्यापासून आहे. मी वारणा कारखान्याचा कर्मचारी आहे. परंतु विषय काय आहे, सामाजिक कामं बघितली पाहिजे. डॉक्टर हिरवे साहेबांचा आणि आमचा परिचय जुन्यापासून आहे. नवीन आलेले उमेदवार पण आहेत, सगळा विषय आहेत. आज टोपचे आमचे मुकुंद पाटील आहेत, आज तिथं तानाजी पाटील असतील, बाकीची मंडळी असतील, त्यांचा पण आम्हाला सहभाग आहे. आणि माझ्या अंदाजानं, म्हणजे माझा राजकीय प्रवास भरपूर आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल जरा हे, पण राजकीय प्रवास भरपूर आहे. माझ्या अंदाजानं आमच्या गावात 2300-2400 मतदानाच्या आसपास मतदान होईल. त्यामध्ये आम्ही जवळजवळ 2000 नाही गेलो तर तुम्ही आम्हाला विचारा, 2000 मतापर्यंत आम्ही जाणार. माझ्या घरचंच 100 मतदान आहे, माझ्या एकट्याच्या कुटुंबाचंच 100 मतदान आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आदरणीय सरांना इथं मतदान पडणार, त्यात काय बदल होणार नाही. आणि टोपच्या आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांनाही पडणार, काही होणार नाही. आम्ही सगळे एकत्र आलेलो आहेत चांगल्या पद्धतीने. फक्त आमची त्यांच्या उमेदवारांच्याकडून अपेक्षा आहे, सावकर साहेबांनी जे तुमच्या विश्वासानं तुम्हाला जे तिकीट दिलेलं आहे त्या विश्वासास पात्र राहून आम्ही तुम्हाला एखादा शब्द सांगितलेला तुम्ही काम करावं, एवढीच भूमिका या ठिकाणी मांडतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद.